आज आपण दुसऱ्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग स्वराष्ट्रीय सोमनाथांचे श्रीशैल्य मल्लिकार्जुन ह्या ज्योतिर्लिंगाची पुरातन कथा आपण बघणार आहोत। हे ज्योतिर्लिंग आंध्र राज्यामध्ये कर्नूल जिल्ह्यामध्ये क्रोच पर्वतावर स्थापित आहे। एकदा शिव पार्वती कैलास पर्वतावर दोघं बसले असताना कार्तिकेय आणि गणेश यांच्या विवाहाबद्दल दोघांची चर्चा सुरू झाली। पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, आपण गणेशाचं लग्न करूया। तेव्हा शिव म्हणाले, कार्तिकेय मोठा आहे पार्वती, आधी कार्तिकेयाचं लग्न करावं लागेल। तेव्हा पार्वती आई म्हणू लागल्या, कार्तिकेय मोठा आहे खरं आहे, परंतु कार्तिकेयामध्ये वैराग्य भरलेलं आहे। कार्तिकेय शूर आहे, सद्गुणी आहे, परंतु त्याच्यामध्ये वैराग्य भरला असल्यामुळं त्याचं संसारात मन लागेल असं मला वाटत नाही, म्हणून मी गणेशाचं लग्न करावं असं म्हणते। अशी त्यांची चर्चा सुरू असताना तिथं अचानक नारद मुनी आले आणि कशाबद्दल चर्चा सुरू आहे असं विचारलेलं आहे। तेव्हा नारद मुनी म्हणू लागले, दोघांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू जर असेल तर तुम्ही त्यांची परीक्षा घेऊनच त्यांचं लग्न करा। मग परीक्षा कोणती घ्यायची तर जो आधी पृथ्वी प्रदक्षिणा करून परत येईल त्याचं लग्न आधी करू असं ठरलं आणि दोघांनाही पृथ्वी प्रदक्षिणेला जाण्याचा आदेश दिला। कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले आहे। कार्तिकेय शूर होते, उंच होते आणि चपळही होते, परंतु गणेश मात्र तब्येत त्यांची जाड होती, त्याच्यामुळे पण बुद्धी सागर होते। मोरावर बसून कार्तिकेय निघून गेले, गणेश चलू लागले। गणेशाकडे तेव्हा वाहनही नव्हतं। गणेशाला वाहन लग्नानंतर प्राप्त झालेलं आहे, त्याचा व्हिडिओ तयार आहे, केलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता। तर गणेश चलत असताना घाम येऊ लागलेला आहे। तेव्हा गणेशानं नारद मुनीला पाचारण केलं। नारद मुनी तात्काळ प्रगट झाले आणि काय गणेशा काय झालं असं म्हणू लागले। तेव्हा गणेशानं सांगितलं, पृथ्वी प्रदक्षिणा करायची आहे आणि मला काही चलणं होत नाही। तेव्हा नारद मुनी गणेशाला म्हणाले, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आई वडिलाच्या प्रदक्षिणेनं प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं। असं म्हणल्याबरोबर गणेश परत आलेले आहेत। गणेश परत आलेले दिसल्यानंतर पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, अरे गणेशा इथंच का अजून, बघ कुमार गेला कधीच, तूही जा लवकर। गणेश काहीच बोलला नाही। त्याने 2 पाट घेतले आणि जवळजवळ 2 शेजारी पाठ टाकले। माता पित्याला त्याच्यावर बसवलं, त्यांची पादपूजन केलं, 2 हार घातले आणि 7 प्रदक्षिणा केल्या। तेव्हा पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, अरे इथंच काय करतोस, प्रदक्षिणेला जा, निघ, बघ कार्तिकेय कुठे गेला असेल। तेव्हा गणेश म्हणू लागला, आई बाबा मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली। पार्वती आई म्हणू लागल्या, गेलाच नाहीस तर पूर्ण कधी केली प्रदक्षिणा। तेव्हा गणेश म्हणू लागला, आई शास्त्रामध्ये माता पित्याची प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं असं सांगितलेलं आहे। पृथ्वी प्रदक्षिणा म्हणजे सर्व पृथ्वीचे तीर्थ करून परत येणे। हे बघून शास्त्रामधलं वाक्य त्यांना दाखवून गणेशानं सिद्ध केलेलं आहे। तेव्हा शिव पार्वतीला किंवा महादेवाला जास्त आनंद झाला आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पूर्ण झालं असं तिथं ठरलं आणि त्याच वेळेस विश्वरूप प्रजापती तिथं आलेले आहेत। कैलासावर शिव परमात्म्याला भेटण्यासाठी आले आणि त्याच्याबरोबर त्याच्या 2 मुली होत्या, रिधी आणि सिद्धी। ह्या 2 मुलींना बघून पार्वती आई साहेबांना खूप आनंद झाला। त्यांना वाटू लागलं, ह्या 2 मुली आपल्या 2 मुलाच्या पत्नी म्हणून स्वीकार करावा आणि सुना करून घ्याव्या। मग एक कार्तिकेयला आणि एक गणेशाला मुलगी द्या अशी विश्वरूप प्रजापतीकडे शिव पार्वतीनं मागणी घातलेली आहे, परंतु ती रिधी सिद्धी दोघीही गणेशाबरोबरच लग्न करायचं असं म्हणू लागल्या। त्याच्यामुळं दोघीचंही लग्न गणेशाबरोबर झालेलं आहे। गणेशाला शुभ आणि लाभ असे 2 पुत्रही झाले।
हे सगळं इकडं झाल्यानंतर कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले. बाहेर असतानाच नारद मुनींनी सगळा वृत्तांत कार्तिकेयला सांगितला आहे गणेशाच्या लग्नाचा. कार्तिक स्वामींना खूप राग आला. आई वडिलांनी आपल्याबरोबर कपट केलं. मुद्दाम जाणून बुजून माझ्या आईने आणि बाबाने मला दूर पाठवलं आणि गणेशाचं लग्न लावून दिलं. अशा प्रकारे क्रोध येऊन कुमार कार्तिकेय रुसून गेले. ते रुसून क्रोच पर्वतावर जाऊन तपश्चर्या करू लागले. पार्वती आईसाहेबाला खूप दुःख झालेलं आहे. पार्वती आणि शिव दोघंही क्रोच पर्वतावर गेले समजवण्यासाठी म्हणून, त्याचा राग शांत करण्यासाठी म्हणून. परंतु आई वडील दिसल्याबरोबर कुमार कार्तिकेय तिथून उठले आणि 3 योजने दूर गेले. आजही मल्लिकार्जुन मंदिरापासून 3 योजने दूर कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. तिथं पवित्र असं स्थान ही मल्लिकार्जुन, शिव आणि पार्वती आहेत. हे एक शक्तिपीठ सुद्धा आहे. 51 पीठामधलं एक शक्तिपीठ आहे. इथं सतीचा वरचा ओठ पडलेला आहे. त्याच्यामुळं शिव आणि पार्वती तिथं जाऊन कार्तिकेय जर दुसरीकडे 3 योजने दूर गेलेले बघून त्यांनी तिथं आपल्या ज्योतिरूप स्थापना केलेली आहे. आणि तिथं अशा प्रकारचं हे मंदिर खूप सुंदर आहे. आणि ह्या मंदिराच्या तिथं पाताळ गंगा म्हणून एक ठिकाण आहे. तिथं कृष्णेनं पाताळ गंगेचं रूप घेतलेलं आहे. कृष्णा नदीनं पाताळ गंगेचं रूप घेतलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी तिथे 552 पायऱ्याचं सुंदर असा मजबूत घाटही बांधलेला आहे. ह्या ठिकाणी अनेक पुरातन पुरुषांनी दर्शन घेतलेले आहेत. श्रीराम प्रभू तिथं येऊन दर्शन घेऊन गेले. नारद मुनी दर्शन घेऊन गेले. हिरण्यकश्यप तिथं येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत. अशा प्रकारचं पवित्र स्थान हे मल्लिकार्जुन आहे. हे मल्लिकार्जुन स्थान पवित्र ठिकाण आहे. आणि इथल्या दर्शनानं मनुष्याला मुक्ती मिळते असं सांगतात. हे ठिकाण 2ऱ्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे. परमपावन असं ठिकाण आहे. पुण्य प्रदान करणारं असं हे ठिकाण आहे. सर्वांनी येथे दर्शनाला गेल्यानंतर मोक्षप्राप्तीची इच्छा केली तर मोक्षप्राप्ती ही तिथं प्राप्त होऊ शकते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा.